नमस्कार. तर आम्ही निघालोय आता पुण्यामध्ये. आता वारी चालू झालेली आहे, कालपासून पायी वारी. माऊलींचं प्रस्थान झालेलं आहे चालू. सो आम्ही निघालोय आई बाबांना भेटायला आणि माऊलींचं दर्शन घेण्यासाठी. सो चला. जय जय रामकृष्ण हरी. आता आम्ही खोपोली सोडली आणि खंडाळा घाट चढतोय. तर मस्तपैकी असं पावसाळा वातावरण झालं होतं आणि खूप छान एकदम वाइब्स एकदम छान थंड थंड होते आणि ओढ होती एक माऊलींच्या भेटीची. आई बाबांना पण भेटायचं होतं, सगळ्यांना भेटायचं होतं. सो आम्ही निघालो शिरीषाला घेऊन आणि ऍक्च्युली मध्ये आम्ही पावसाळा सीझन असताना सुद्धा आम्ही बाईकवर गेलो, कारण फोर व्हीलर एवढे ट्रॅफिकमध्ये पोचणं आणि खूप वेळ निघून गेला असं. त्याच्यानंतर आम्ही खंडाळा घाटामध्ये पोचलो आणि सॅटर्डे असल्यामुळे टुरिस्ट लोक वगैरे सगळे होते आणि थोडंसं आम्हाला ट्रॅफिक मिळाली. त्याच्यानंतरला आम्ही आपले हळूहळू माऊलींच्या ओढीने निघालो पुढे. ढगाळ वातावरण खूप छान एकदम थंड थंड मस्त वाटत होतं आणि ग्रीन ग्रीन सगळं एकदम छान. हाय सिरी. हॅलो. हाय. त्याच्यानंतरला आम्ही मिनी शिर्डी जी आहे तिथे पोचलो आणि तिथे गणपती बाप्पाची एवढी मोठी मूर्ती सुद्धा आहे. त्याच्यानंतरला थोडा पुढे जाऊन आम्ही देऊच्या रोडने आतमध्ये निघालो. त्यानंतरला माऊलींचं प्रस्थान जसं झाल्यानंतरला दिंडी पुढे सरकत गेली तसे इकडचे जे स्थायिक लोक होते त्यांनी इतकं मस्तपैकी त्यांचं स्वागत केलं होतं. आणि त्यानंतर आम्ही आजोबांना भेटलो. तुम्ही बघा आता तिची रिॲक्शन आहे, आजोबांची रिॲक्शन. ते बघ. कोण? फुल ट्रॅफिक आहे तिकडं. कोण आहे? वैतागलो, 1 तास झाला मी शोधतोय पण तुम्हाला फोन नाही केला. आम्ही संध्याकाळी 6 नंतर पोचलो. त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की सगळ्या ज्या बायका वारीतल्या होत्या, आई पण होत्या, त्याच्यामध्ये मावशी होत्या माझ्या. तर त्या सगळ्या जेवणाची तयारी करत होते, पुरी भाजी वगैरे ज्यांची पंगत होती. तर आम्ही पण थोडीशी सेवा केली, जाऊ बहिणी वगैरे. आम्ही जे आमचं पूर्ण जाधव कुटुंब होतं आणि खूप छान वाटलं. एक दिवस तरी वारी करावी अशी माझी इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली. मला पायी चालता नाही आलं शिरीषामुळे, पण नक्कीच पुढे जाऊन पण मी ती सेवा नक्कीच करेन. माऊलींच्या कृपेने ही सेवा माझ्याकडनं नक्कीच घडून माऊली घेतील. आणि एवढ्या लोकांना वाढताना जो आनंद मिळतो ना या वारीमध्ये, तो सांगण्या पलीकडेच आहे. खूप छान वाटलं आणि खूप मस्त वाटलं. आम्हाला कीर्तन हरिपाठ वगैरे करायला मिळालं, खूप छान वाटलं. त्याच्यानंतरला जी ह्या लोकांची जी मेहनत असते ना, ही सगळं झाल्यानंतरला कुठेही आपल्याला सेवा करायला मिळाली, म्हणजे कुठेही आपल्याला जिथे आपल्याला झोपण्याची वगैरे व्यवस्था असते, कोण असतात तिथे कुठलीही घाण ठेवता कामा नये आणि अशी पूर्ण साफसफाई करूनच आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. आणि आमचे मामा बघा, अगं बाई, ग्रीन गेली ती घरी. त्यांना विचार तुम्ही कुठे चालले उद्या, कुठे जाणार आहेत उद्या? सकाळी 3 वाजता उठून मस्त अशी आंघोळ घेतली. शिरीषा मस्त स्माइल करत होती. सगळ्यांबरोबर फोटो काढले, कारण जे बोचके आणि सामान असतात ते गाडीमध्ये पुढे जातात आणि मग आपली पायी दिंडी चालू होते. आणि आपल्या दिंडीचं खरं म्हणजे नाव कोकणवासी वारकरी सत्संग चॅरिटेबल ट्रस्ट. चला चला चला. Attuali.
परी जय जय रामकृष्ण हरी. आता आम्ही हडपसरमध्ये आहोत. 2 दिवस इथे मुक्काम करून आता आम्ही माऊलींसोबत सासवड या दिशेने निघणार आहोत. तर जास्त वेळ आम्ही पायी चालत नाही जाणार आहोत, कारण का शिरीषा लहान असल्यामुळे आम्ही जितकं आम्हाला जाता येईल तितकं आम्ही जाणार आहोत. आणि तुम्हाला देखील माऊलींच्या सोहळ्यामध्ये किती आनंद मिळतो हे तुम्हाला दाखवणार आहोत. देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. जय जय रामकृष्ण. अशी वारीमध्ये मजा होते गाण्याची, नाचण्याची. त्याच्यानंतर आमचे गायनाचार्य नटे बाबा आहेत, त्यांनी वारी म्हणजे काय किती छान सांगितले बघा. आनंदाचे विरोधी शब्दच नाही. हा आनंद नित्य स्वयंसिद्ध असल्या कारणाने पंढरपूरला जाणं आणि येणं हा विश्वातला सर्वात मोठा आनंद आहे आणि स्वयंसिद्ध आहे. साधनाने मिळणारा आनंद बाहेरचा आनंद आहे. आतला आनंद जर प्राप्त करायचा असेल तर तरी ही वारी करायची. वारी ह्या शब्दाचा अर्थ आहे येणं आणि जाणं. म्हणून म्हणत असताना नुसतं वारी नाही बोलायची, पंढरीची वारी म्हणायची. पंढरीची वारी नाही तर मग नुसतं वारी बोललं तर मग शिर्डीची पण होईल, दुसरीची पण होईल. म्हणून वारी हा शब्द व्यापक आहे. तसा आनंद सुद्धा सर्व व्यापक भानमान परमात्मा आहे. आता तिथंच का जायचं, तर तिथंच का जायचं याचं एकच उत्तर आहे, वारीचा आनंद तिथं. तर जगामध्ये जेवढे सुख आणि आनंद आहे ते पंढरपूरला आहे. पंढरपूरला आहे. तुमच्या माहिती का आता एकच शब्द सांगतो, त्याला आगर म्हणतात. आगर, सर्व सुखाचे आगर. आगर या शब्दाची व्याख्या अशी आहे, जिथून चौकड जातं आणि चौकडून जिथं येतं त्याला आगर म्हणतात. बस आग्रामधून चौकड जातात आणि चौकडून बस कुठे येतात. तसं विश्वातली सगळे सुख पंढरपूरला येतात आणि पंढरपुरातून चौकड जातात. म्हणून सुखरूप आहेसा माझ्या पांडुरंगा. याला पुरावा काय आहे, पुरावा काय तर प्रत्येकाच्या हातामध्ये असलेला मोबाईल आणि मोबाईल मध्ये असलेलं गुगलचं चिन्ह हे आमच्या विठ्ठलाचं चिन्ह आहे. म्हणून विश्वाचा इंटरनेट ज्याला
केंद्रबिंदू पॉईंट, सेंट्रल पॉईंट त्याला म्हणतात. तो परब्रह्मलिंग, बाकीची ज्योतिर्लिंग आहेत, बाकीची ब्रह्मलिंग आहे, स्तवलिंग आहे, स्तव म्हणजे स्तवनीय आहे, पण परब्रह्मलिंग ज्याला म्हणतात ते पंढरपूर. राम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. कुठे राहिले हे का पुढे यायलाच नाही मागत आहेत. हो ना, त्यांना म्हणली मी सगळ्यात टोकाला पुढे जा. किती गर्दी आहे आणि खरंच या वारकऱ्यांचं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. एवढं पद्धतशीर ते चालतात. आणि माझी मुलगी बघा किती छान अशी, तिला खूप पहिल्यांदाच बघितलं त्यामुळे तिला खूप भारी वाटत होतं. असंख्य जितकी लांब नजर जाईल तितके लांब हे माझे वारकरी त्या विठू माऊलींच्या दर्शनासाठी पायीवारी निघाले होते. आणि हा सोहळा आपण कुठेच बघू शकत नाही. हा सोहळा डोळ्याभरून बघण्यासाठी म्हणजे खरं तर माझे अश्रू थांबत नव्हते की मी इतका हा सोहळा बघितला, एवढा मोठा. आणि माझ्या माऊलींच्या विठू माऊलींच्या दर्शनासाठी हे माझे भक्तजण आणि हे माझे वारकरी लोक जात होते. आणि खरंच जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, जय जय रामकृष्ण हरी असं बोलून आम्ही वारकऱ्यांना पुढे जाऊन दिलं आणि आम्ही परतीचा प्रवास चालू केला. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, बाय बाय.